आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। आमचे जे कर्मचारी आहेत हे सगळे गोडाऊनचे कर्मचारी आहेत, तालुका गोडाऊनला काम करणारे कर्मचारी आहेत आणि शासनाने काही ठराविक ठेकेदारांना हाताला धरून हा डायरेक्ट माल पुरवठ्याची योजना सिस्टम चालू केली आहे। त्याच्यामुळे आपल्या कमीत कमी राज्यभरामध्ये 1 लाख ते 1.5 लाख कामगारांवरच्या ताटात माती घालवायचं काम यांनी केलं आहे। मुठभर ठेकेदारांकरता सरकार 1 लाख ते 1.5 लाख कर्मचाऱ्यांना बेकार करायचा सरकारचा हा नियोजन आहे। 24 एप्रिलला सरकारने जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाविरुद्ध आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे। कोर्टाने आम्हाला 10 तारखेपर्यंत स्टे दिला। आम्ही 2 वेळा माननीय मंत्री छगन भुजबळांना विनंती करून मिटिंग मागितली, दोन्ही वेळा त्यांनी आम्हाला मिटिंग दिली नाही, परंतु उद्या ते आमच्याशी बसतो असं म्हणलेत। त्यात सकारात्मक चर्चा झाली तर आमचा प्रश्न तडीस लागेल, नाहीतर या राज्यातून या सरकारच्या माध्यमातून 1 लाख ते 1.5 लाख कष्टकरी माथाडी कामगार हे बेकार होणार आहेत, त्यांच्यावर बेकारची गदा येणार आहे, त्यांच्यावरती बेकारची गदा येऊ नये म्हणून आम्ही ट्रान्सपोर्ट डॉक वर्कर्स युनियन मुंबई यांच्या वतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे। काही नेते माथाडी कामगारांची नेते म्हणून ज्यावेळेस समाजात वावरतात ते काय करतात? आता ज्यांचे गोडाऊनला कामगार आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत ना, आता बऱ्यापैकी युनियन ह्याच्यामध्ये सक्रिय आहेत। गोडाऊन कामगारांवरती गदा आहे ही, माथाडी कामगार बाकीच्या माथाडी कामगार गदा नाही, जे स्पेसिफिक गोडाऊनला काम करतात, तालुका गोडाऊनला अन्य वितरण अन्य हाताळणी त्यांच्यावरती गदा आहे। आणि ज्या ज्या युनियन त्यात काम करतात त्या सर्व युनियन आता आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभर आहे। 2 दिवसाचे जे आंदोलन तुमचं असणार आहे त्याच्यामुळे नेमकं काय फरक पडणार आहे? फरक पडला पाहिजे यंत्रणेमध्ये। आमची जी डिमांड आहे की तुम्ही या लोकांना बेकार करू नका, यांचं ते काम चालू ठेवा। काही ठराविक ट्रान्सपोर्टर लोकांच्या फायद्याकरता शासन हे करते ते करू नये। शासनाने कमीत कमी 1 लाख 1.5 लाख कष्टकरी कामगार आहेत, कष्टकऱ्यांवरती आणि माथाडी नोंदीत माथाडी कामगार माथाडी मंडळ ही सुद्धा शासनाची व्यवस्था आहे, MIWC ही सुद्धा शासनाची व्यवस्था आहे। तर हे शासनाचेच नोंदीत कामगार आहेत, त्यांच्या पोटावरती शासनाने गदा आणू नये अशी आमची शासनाला विनंती आहे। शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या व कष्टकरी कामगारांना सहकार्य करावे ही आमची भूमिका आहे।